नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण लसावी मसावीच्या बेसिक कन्सेप्ट शिकलेलो आहोत. आज आपल्याला शिकायचे आहे जे पेपरला आलेले क्वेश्चन पीवायक्यू अनालिसिस घ्यायचा आहे. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या क्वेश्चनला. पहिला क्वेश्चन आहे, एका टोपलीत फुलांच्या प्रत्येकी 12, 15 किंवा 18 फुलांची एक याप्रमाणे हार केल्यास प्रत्येक वेळी 3 फुले उरतात. म्हणजे बघा, प्रत्येक वेळी 12, 15 आणि 18 फुलांची एक याप्रमाणे हार केल्यास प्रत्येकी किती फुले उरतात? 3 फुले उरतात. तर त्या टोपलीत कमीत कमी किती फुले असतील? तर बघा, आता याच्यासाठी जेव्हा क्वेश्चन मध्ये कमीत कमी वर्ड दिलेला असेल त्यावेळेस काय करायचं, एक लसावी काढण्याची ट्रिक यूज करायची. 12, 15 आणि 18. आता यांचा काढायचा आहे आपल्याला लसावी. पहिले बघा, या तिघा नंबरला कशाने डिवाइड होते? 3 ने होते. 3 चौक 12, 3 अपाचे 15, 3 सक 18. ठीक आहे. त्याच्यानंतर हा मिळाला मसावी, पण आपल्याला मसावी नकोय, पाहिजे काय? लसावी. पुढे घेतला 2, बेदुने 4, 5 जशाच तसा आणि बेत्रिक 6, म्हणजे काय आला? 3. आता बघा, इकडे सगळे प्राइम नंबर आलेले. 3 दुने 6, 6 दुने 12, 12 पंचे 60, सायत्रिक 18, म्हणजे किती? लसावी किती मिळाला? 180. लसावी मिळाला तुम्हाला 180. कमीत कमी फुले 180 आणि उरतात किती? 3, म्हणजे 180 प्लस 3 म्हणजे कमीत कमी किती फुले होते टोपलीत? 183. तुम्हाला आन्सर मिळाला 183 ऑप्शन. तर पुढचा क्वेश्चन आहे, एका मार्गात 3 चौक आहेत. प्रत्येक चौकातील सिग्नल 48 सेकंद, 72 सेकंद व 108 सेकंद मध्ये बदलतात. या तिन्ही सिग्नल बरोबर 8 वाजून 20 मिनिटांनी एकत्र बदलले तर ते पुन्हा एकत्र कधी बदलणार? आता बघा, हा क्वेश्चन आपल्याला सोलापूर शहर पोलीसला आलेला आहे. सोलापूर 2024 पोलीस भरतीला आलेला क्वेश्चन आहे. इम्पॉर्टंट आहे, सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. बघा, मग काय करावं लागेल? 48 सेकंद, 72 सेकंद आणि 108 सेकंद यांचा काढावा लागणार आहे तुम्हाला लसावी. आता हे तिघ पण नंबर कुठल्या टेबलमध्ये? 12च्या टेबलमध्ये आहे बघा. 12 चौक 48, 12 सक 72, 12 नवे 108. त्यानंतर पुढे यातल्या 2 नंबरला 2 ने डिवाइड होते. बेदुने 4, बेत्रिक 6, 9 जशाच तसा. त्याच्यानंतर पुढे या दोघांना 3 ने डिवाइड होते. 2 जशाच तसा, 3 एक 3, 3 त्रिक 9, म्हणजे काय येईल? 12 दुने 24, 24 त्रिक 72, 72च्या डबल 144. 144 गुणिले 3 करायचे आपल्याला. 144 गुणिले 3, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 आणि 1 13, 3 एक 3 आणि 1 4, 432 आपला काय आलेला आहे? लसावी आलेला आहे. 432 बघा, हे आपल्याला दिलेलं आहे सेकंद मध्ये. ठीक आहे. आणि इकडे आन्सर पण आपलं कशामध्ये आलंय? मसावी कशामध्ये आलाय? सेकंद मध्ये आलेला आहे. आता याचे ऑप्शन लिहायचे राहिले. ठीक आहे, आपण हेच पुढे करू. म्हणजे किती? 8 वाजून 20 मिनिट इथपर्यंत तर आलेलो होतो, म्हणजे याच्यामध्ये अजून काहीतरी मिनिट मध्ये पुढे यायला पाहिजे. 432 म्हणजे 432 सेकंद म्हणजे किती मिनिट? याला डिवाइड 60 ने करावं लागेल. ठीक आहे. 6 7 42. आता बघा, 6 7 42 म्हणजे आपल्याला जवळजवळ 7चा भाग बसतोय. 6 7 42, उरले किती? 12. बरोबर आहे, उरले किती? 12. मग पुढे किती येतात बघा? पुढे किती उरले? पुढे उरले आपले 12, 12, 12 खाली 12 उरलेले. ठीक आहे. मग इथे पुढे किती येणार आहे? 6, 6 दुने 12, 6 दुने 12, म्हणजे इथे कितीचा भाग बसलाय? 2चा. 60 दुने 120, म्हणजे किती? 7 मिनिट 20 सेकंद. याचा मिनिंग काय होतो? 7 मिनिट 20 सेकंद. मग बघा, 8 वाजून 7 मिनिट म्हणजे या 8 मध्ये 8 वाजून 20 मिनिटांमध्ये 7 मिनिट ऍड केले म्हणजे किती झाले? 27 मिनिट. आणि पुढे 27 मिनिट म्हणजे किती झाले? 8 वाजून 27 मिनिटांनी काय होणार आहे? ती बेल काय होणार आहे? एकत्र वाजणार आहे. आन्सर मिळालं तुम्हाला 8 वाजून 27 मिनिट. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, 150 व 350 या दोन संख्यांचा लसावी त्यांच्या मसावीच्या किती पट आहे? म्हणजे आपल्याला क्वेश्चन मध्ये दोघं पण सॉल्व्ह करावे लागतील. आणि बघा, आता नंबर थोडेसे मोठे दिसत आहे, 150 आणि 350. अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल? अवयव पाडूनच आपल्याला लसावी आणि मसावी काढावा लागणार आहे. हा क्वेश्चन सिंधुदुर्ग पोलीस भरती 2024 ला आलेला आहे. बघा, 150 आणि 350. आता या दोघा नंबरला कशाने डिवाइड होते चेक करू. 15 दुने 15 ने तर होत नाही, म्हणजे 5 नेच करावं लागेल.
5 त्रिक 15 आणि 5 साते 35. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा 5 ने होते 5 7 30 आणि 5 1 5 5 दुने 10. त्याच्यानंतर पुढे याला परत 2 ने डिवाइड होते. बेत्रिक 6 आणि बेसकी सॉरी 5 दुने 5 1 5 5 चोक 20 इथे 4 येतील. बेत्रिक 6 आणि बेसाते 14. म्हणजे काय आला आता बघा याच्यात लसावी मसावी काढून घेऊ. मसावी म्हणजे सर्व सामायिक घटक. मसावी बरोबर 5 5 25 25 दुने 50. मसावी किती आला तुमचा 50. आता काढायचं आहे लसावी. इथपर्यंत 50 आले होते. 50 50 त्रिक 150. 150 गुणिले 7 करायचे. 150 गुणिले 7 15 साते 105. 105 आणि वरचा शून्य जशाच तसा किती आला 1050 तुम्हाला मिळाला मसावी सॉरी लसावी. क्वेश्चन काय विचारलाय बघा. या दोन संख्यांचा लसावी किती आलाय 1050. लसावी त्यांच्या मसावी किती आहे 50. किती पट आहे ते शोधायचे. बघा 0 0 कॅन्सल. 5 1 5 5 दुने 10 5 1 5 किती पट आहे 21 पट आहे. 21 पट आहे. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 आपलं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन आहे बघा 336 252 322 या संख्यांना पुढील पैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो. आता बघा याच्यामध्ये एकतर लसावी मसावी ची ट्रिक यूज करू शकता किंवा निशेष भाग जातोय जर ऑप्शनने जरी टॅकल केलं तरी पण चालू शकतं. मग ऑप्शनने चेक करू शकता 8 ने 336 ला भाग जातोय का. जर 8 ने 336 ला भाग जात नसेल तर पुढचे नंबर बघण्याची पण गरज नाही. मग पुढचा नंबर घेऊ शकता. त्यानंतर जर मसावी काढून केलं जर 3 नंबर आहे 336 252 आणि पुढे आहे 2322. आता बघा या नंबरला कशाने भाग जातोय चेक करू. 7 त्रिक 21 7 ने इथे जातोय 7 त्रिक 21 7 चोक 28 जातोय म्हणजे 7 ने भाग जातोय पहिले. 7 चोक 28 उरले किती 56. 7 8 56 म्हणजे इथे 48 7 आहे 336. त्याच्यानंतर 7 त्रिक 21 7 सकून 42 36 7 आहे 252. त्याच्यानंतर 7 चोक 28 आणि 7 सकम 42 किती आले 48 36 46. परत बघा इथे आले सम नंबर पण याला आता 4 ने इथे जातो इथे जात नाही म्हणजे 2 नेच द्यावा लागेल. बे दुने 4 बे चोक 8 बे 1 बे 8 16 बे दुने 4 बेत्रिक 6. आता याच्यामध्ये हा एक आला विषम अंक म्हणजे इथे जाणार नाही. मग 7 दुने किती होतात 14. 7 दुने 14 म्हणजेच काय 14 ने या संख्येला काय होतोय 14 ने या तिघा संख्येला काय होतोय निशेष भाग जातोय. म्हणजे आपलं काय ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. जर असं नसेल करायचं तर ऑप्शनने डायरेक्ट भाग द्यायचा आहे. 336 ला 8 ने भाग देऊ. 8 चोक 32 1 8 दुने 16. आता याला तर जातोय पुढच्या नंबरला जातोय का 8 त्रिक 24. बघा 252 ला 8 ने भाग जात नाही म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. मग पुढचं ऑप्शन करू शकता तुम्ही. ऑप्शनने पण टॅकल करू शकता. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे अशी लहानात लहान संख्या कोणती जिला 3 4 5 ने भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी 1 उरते. बघा अशा वेळेस काय करणार एक तर ऑप्शनने टॅकल करा किंवा 3 4 आणि 5 यांचा काय काढा लसावी काढा. बघा 3 4 आणि 5. आता बघा 3 आणि 5 च्या टेबल मध्ये 30 आहे पण 4 च्या टेबल मध्ये 30 नाही. म्हणजे काय करावं लागणार आहे डायरेक्ट यांचा गुणाकार केला 4 पंचे 20 20 त्रिक 60. लसावी किती मिळाला तुम्हाला 60. आणि प्रत्येक वेळी बाकी किती उरते 1. त्याच्यामध्ये 1 ऍड करा किती मिळाले 61. तुमची ती संख्या काय असणार आहे सर्वात लहान संख्या 61. त्याच्यानंतर असं पण करू शकता 3 4 5. इथे काय करणार आहे डायरेक्ट येतं बघा 4 त्रिक 12 12 पंचे 60. 60 मध्ये 1 मिळवला आन्सर आलं 61. एकदम क्विक आन्सर मिळते आपल्याला. बघा आता पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे एका फुलांच्या करंडीमध्ये काही फुले आहेत तर त्या फुलांचे प्रत्येकी 30 किंवा 40 किंवा 50 फुलांचा एक असे हार बनवले. म्हणजे कधी 30 कधी 40 किंवा 50 असा एक हार बनवला तर प्रत्येक वेळी 5 फुले कमी पडतात तर करंडीत कमीत कमी किती फुले असतील. बघा आता क्वेश्चनची लेंथ बघता असं वाटून देऊ नका की क्वेश्चन खूप टफ आहे. क्वेश्चन फक्त दिसताना मोठा दिसतोय पण क्वेश्चन सॉल्व्ह करायला खूप इझी आहे. कमीत कमी विचारले म्हणजे काय काढावं लागणार आहे आपल्याला लसावी. बघा 30 40
आणि 50. यांना तिघांना पण 10 ने डिवाइड होते. दाई त्रिक 30, दाई पाचे 50, सॉरी दाई त्रिक 30, दाई चौक 40, दाई पाचे 50. ठीक आहे. आपल्याला पाहिजे काय लसावी. मग काय करणार दाई त्रिक 30, 30 चौक 120, 120 चौक 120 पाचा म्हणजे 12 पंचे किती होतात 120 गुणिले 5 12 पंचे 60 म्हणजे टोटल किती झाले 600. किती झाले 600 झाले. बघा आता काय इथे काय झालेले प्रत्येक वेळी 5 फुलं कमी पडलेत म्हणजे कमी पडत होते म्हणजे याच्यातून हे काय करावे लागणार आहे मायनस करावे लागणार आहे. ज्यावेळेस फुले उरतात त्यावेळेस काय केलं जातं ऍड केलं जातं आणि ज्यावेळेस फुले कमी पडतात त्यावेळेस काय केलं जातं मायनस केलं जातं. मग 600 मधून 5 मायनस केले शिल्लक किती राहिले 595. ऑप्शन नंबर 3 आपलं करेक्ट आन्सर आहे. बघा हा क्वेश्चन पुणे 2024 ला आलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चनच्या लेंथवर जाऊ नका. क्वेश्चन असेच क्वेश्चन खूप इझी. बघा पुढचा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तलाठी 2024 ला विचारलेला. वसतिगृहातील मुलांना वाटप करण्यासाठी 30 सफरचंद 55 मोसंबी व 80 केळी खरेदी केली. प्रत्यक्ष वाटप केल्यानंतर प्रत्येक प्रकारची 5 फळे शिल्लक राहिली तर 5 फळे शिल्लक राहिली तर वसतिगृहात किती मुले होती. आता बघा 30 सफरचंद होते 5 शिल्लक राहिले म्हणजे वाटले किती 25. ठीक आहे. त्याच्यानंतर 55 मोसंबी होत्या 5 शिल्लक राहिल्या म्हणजे वाटल्या किती 50. त्यानंतर पुढे 80 केळी होत्या 80 पैकी 5 शिल्लक राहिल्या म्हणजे वाटल्या किती 75. मग बघा 25 50 आणि 75. ठीक आहे. आता यांचा काढू मसावी. बघा 25च्याच टेबल मध्ये तिघ पण नंबर आहे 25 एका 25 25 जुने 50 25 त्रिक 75 म्हणजे किती होते टोटल विद्यार्थी संख्या किती होती 25 मुले वसतिगृहामध्ये होती. म्हणजे तुमचं आन्सर येईल ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 हे काय आहे करेक्ट आन्सर आहे. तलाठी 2024 ला आलेला क्वेश्चन आहे. अशा टाइपचे क्वेश्चन सरळ सेवा TCS IBPS इव्हन वनरक्षक भरती तलाठी भरती नगर परिषद अशा टाइपचे क्वेश्चन आज म्हणजे खूप बघायला मिळतात. त्यामुळे काळजीपूर्वक सॉल्व्ह करायचंय. काढायचं काय लसावी काढायचंय की मसावी काढायचं आणि क्वेश्चन मध्ये दिलेलं काय शिल्लक राहिले कमी पडले की उरतात ते पण चेक करावं आणि त्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह करावा. बघा 30 सफरचंद होते 5 शिल्लक राहिले म्हणजे 25 वाटले. 55 होते 5 शिल्लक राहिले म्हणजे 50 वाटले. 80 होते 5 शिल्लक राहिले म्हणजे 75 वाटले. ते जेवढे वाटले ते किती लोकांमध्ये वाटले मग 25 लोकांमध्ये वाटले. नेक्स्ट क्वेश्चन आहे कवायतीसाठी 6वीच्या 45 मुली 7वीच्या 30 मुली व 8वीच्या 60 मुली मैदानावर उभ्या होत्या. प्रत्येक वर्गासाठी वेगळी रांग असेल तर एकूण रांगा किती व रांगेत जास्तीत जास्त मुली किती असतील. बघा आता दोघं पण विचारलेत आपल्याला. 6वीच्या वर्गात होत्या 45 मुली 7वीच्या वर्गात होत्या 30 मुली आणि 8वीच्या वर्गात होत्या 60 मुली. आता इथे जास्तीत जास्त किती मुली विचारल्या म्हणजे आपल्याला काय काढावं लागणार आहे मसावी काढावं लागणार आहे. बघा हे तिघ पण नंबर आपल्याला 15च्या टेबल मध्ये दिसतात. 15 15 त्रिक 45 त्यानंतर 15 दुने 30 त्यानंतर 15 चौक 60 म्हणजे जास्तीत जास्त मुलींची संख्या किती आहे 15. एका रांगेमध्ये जास्तीत जास्त मुलींची संख्या आहे 15. आता बघा ऑप्शन मध्ये दोघं पण इथे पण 15 आहे आणि इथे पण 15 आहे. आता आपल्याला चेक करायचंय तर एकूण रांगा किती असेल. बघा 15 मुली होत्या 15 त्रिक 45 म्हणजे 6वीच्या रांगा किती झाल्या 6वीच्या 3 रांगा झाल्या. त्याच्यानंतर 7वीच्या 15 दुने 30 7वीच्या 2 रांगा झाल्या आणि 15 चौक 60 8वीच्या किती रांगा झाल्या 4 रांगा झाल्या. म्हणजे बघा 3 अधिक 2 अधिक 4 बरोबर 6 आणि 3 9 टोटल रांगा किती झाल्या 9. म्हणजे जास्तीत जास्त एका रांगेमध्ये मुलींची संख्या आहे 15 आणि रांगा झालेल्या आहेत 9. आता चेक करू. पण बघा इथे ऑप्शन नंबर 2 9 आणि 15 इकडे 15 आणि 9 म्हणजे आपल्याला पहिले क्वेश्चन मध्ये काय विचारले प्रत्येक तर एकूण रांगा किती बनल्या आपल्या 9 म्हणजे 9 म्हणजे इथे पहिला 9 आला पाहिजे आणि जास्तीत जास्त मुलींची संख्या किती आहे 15 म्हणजे आपला काय ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. कधी कधी क्वेश्चनचा आन्सर बरोबर काढून सुद्धा ऑप्शन मध्ये जर जमलिंग झालं तर तिथे सुद्धा आन्सर चुकू शकतं. ठीक आहे. म्हणजे 15 जास्तीत जास्त मुली 15 आणि रांगा बनल्या 9. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अशी लहानात लहान संख्या शोधा
जिला 12ने भागल्यास बाकी 5 उरते, 16ने भागल्यास बाकी 9 उरते व 18ने भागल्यास बाकी 11 उरते. आता या क्वेश्चन मध्ये ज्यांचे टेबल पार्ट असतील त्यांनी डायरेक्ट ऑप्शनने सुद्धा टॅकल केलं तरी आन्सर येणार आहे, किंवा लसावी मसावीच्या मेथडने सुद्धा आपण आन्सर काढू शकतो. बघा 12ने जर भागले, 12ने भागले तर बाकी किती उरते, 12ने भागले तर बाकी उरते 5. मग 12 मधून 5 गेले, फरक कितीचा येतो, 7चा. त्याच्यानंतर 16ने भागले तर बाकी किती उरते, 9. म्हणजे 16 मायनस 9 केले तर किती येतात, 7. 18ने भागले तर बाकी 11 उरते, तर म्हणजे यांचा फरक किती येतोय, प्रत्येक वेळी 7 येतोय. मग बघा 12, 16 आणि 18 यांचा काढूया लसावी. यांना कशाने भाग जातोय, 2ने जातोय, 4ने नाही जात, 6ने पण नाही जात, 2ने जातोय. बेसकी 12, बेआठी 16, बेनवे 18. त्यानंतर पुन्हा 2ने दिला, बेत्रिक 6, बेचोक 8 आणि 9 जशाच तसा. त्यानंतर पुढे पुन्हा याला 3ने भाग देऊ, 3 एक 3, 4 जशाच तसा, 3 त्रिक 9. मग बघा काय येतोय, 4 त्रिक 12, 12 एक 12, 12 त्रिक 36, 36 दुने 72, 72च्या डबल 144, 144. आणि ऑलवेज बाकी इकडे फरक कितीचा आलेला आहे, 7चा. याच्यातून 7 मायनस केले, बघा 144 मधून 7 मायनस केले, 14तून 7 गेले, 7, 4तून 1 गेला, 3, आन्सर आलं 137. करेक्ट आन्सर आहे 137. जर हे नाही जमलं तर टेबलने पण करू शकता. ऑप्शन 137 आलाय. 137 भागिले जर 12 केले, 12 एक 12 उरले किती, 17, 12 एक 12 उरली किती, बाकी 5. ठीक आहे, 12ने भागले बाकी 5 उरले. आता 137ला जर 16ने भागलं, 16ने जर भागलं 137ला, 16 7 112, 16 8 128, बाकी किती उरली, 9 उरते, बाकी 9. त्यानंतर पुढे 18ने भागलं, 18 पंच 90, 18 सक 108, 18 7 126, बाकी किती उरते, 11. म्हणजे ऑप्शन काय तुमचा 2 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. कुठल्याही मेथडने आन्सर काढा, पण ऍक्युरेसी इम्पॉर्टंट आहे. 1 मार्क मिळणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कुठल्याही मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आतापर्यंत आपण होल नंबरचा लसावी मसावी काढणे किंवा त्या संख्या शोधणे किंवा त्यांचा वर्ग शोधणे, वर्गांची बेरीज करणे असे घटक बघितलेले आहेत. आता बघा या क्वेश्चन मध्ये आपल्याला दिसतंय अपूर्णांक, अपूर्णांकांचा काढायचा आहे. इथे काय दिलेला आहे, मसावी. एक अपूर्णांक दिलेले आहेत दोघं, म्हणजे इथे एवढे अपूर्णांक दिले, त्यांचा शोधायचा आहे मसावी. बघा जेव्हा क्वेश्चन मध्ये अपूर्णांक विचारलेले असतात त्यावेळेस काय करायचं, क्वेश्चन मध्ये जो विचारलाय तो अंशस्थानाचा काढायचा आणि छेदस्थानाचा काय काढायचा, लसावी काढायचा. आता इथे मसावी विचारलाय ना, मग आपला फॉर्म्युला काय होईल, अंशाचा मसावी डिवायडेड बाय छेदाचा लसावी. मग आता बघा अंशाचा मसावी म्हणजे काय, तुमच्याकडे 1 3 5 आणि 9 यांचा काय काढावा लागणार आहे तुम्हाला, मसावी. आणि याचा 2 4 6 आणि 10 यांचा काय काढावा लागणार आहे, लसावी. 1 3 5 9, बघा 1 3 5 आणि 9. आता हे सगळे काय दिसत आहे, ऑड नंबर दिसत आहे. आता हे दोघं आहे 3च्या टेबल मध्ये, पण हे नाहीये, म्हणजे यांचा मसावी काय येणार आहे, ऑलवेज 1 येणार आहे. मसावी आला 1 छेद. पुढे बघा छेदाच्या नंबरचा काढायचा आहे लसावी, 2 4 6 आणि 10. ठीक आहे, यांचा काढायचा आहे तुम्हाला लसावी. मग आता बघा हे सगळे कशाच्या टेबल मध्ये, 2 बेक बे, बेदुने 4, बेत्रिक 6, बेपंचे 10. इकडे आले तुम्हाला काही ऑड काही प्राईम नंबर, बेक बे, बेदुने 4, 4 त्रिक 12, 12 पंचे 60. म्हणजे यांचा छेदाचा लसावी काय आला, 60. म्हणजे तुम्हाला आन्सर काय मिळालं, 1/60. बघा ऑप्शन चेक करा. बघा ऑप्शन नंबर 2 तुमचं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. जर फ्रॅक्शन बघून घाबरून नाही जायचं, क्वेश्चन मध्ये मसावी विचारलाय, पहिल्या यांचा मसावी काढा, खालच्या यांचा लसावी काढा. तशाच टाईपचा क्वेश्चन आहे, पण इथे काढायला काय सांगितलं आपल्याला, लसावी. मग आता काय येणार आहे फॉर्म्युला, अंशाचा लसावी भागिले छेदाचा मसावी. मग आता बघा अंशस्थानाला काय आहे, 1 3 5 आणि 9 यांचा काढायचा आहे तुम्हाला लसावी. बघा 1 3 5 आणि 9 यांचा मसावी तर ऑलवेज एकच येणार आहे. आता आपल्याला काढायचा आहे लसावी, मग 3 घेतला,
हा 1 जशास तसा 3 एक 3, 5 जशास तसा 3 त्रिक 9. मग आता बघा काय येतोय, 5 त्रिक 15, 15 त्रिक 45. म्हणजे इथे काय मिळाला तुम्हाला, हा 45. आता खालचे नंबर काय आहे, 2, 4, 6 आणि 10. बघा 2, 4, 6 आणि 10 यांचा काय काढायचा आहे आपल्याला, मसावी. बघा सगळे काय दिसताय, इवन नंबर, म्हणजे हे सगळे 2च्या टेबलमध्ये. बे एक बे, बे दुने 4, बे त्रिक 6, बे पंचे 10. म्हणजे काय मिळाला, बघा इकडे तर हे येणार नाही, म्हणजे मसावी काय मिळाला, कॉमन फॅक्टर 2, 45/2. म्हणजे तुमचा आन्सर मिळाला तुम्हाला 45/2. हा काय मिळाला, या फ्रॅक्शनचा लसावी. ठीक आहे. आता बघा त्यानंतर यानंतरचे पुढील 2 क्वेश्चन तुम्हाला होमवर्क मध्ये देणार आहे. बघा, कोणत्या लहानात लहान संख्येला 10ने भागले असता बाकी 6 उरते, 12ने भागले असता बाकी 8 उरते व 15ने भागले असता बाकी 11 उरते. ऑप्शन आहे 52, 56, 60 आणि 64. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे, 180 जाईची 270 गुलाबाची फुले आहेत, त्यांचे सारखेच फुले असणारे हार तयार केले तर एका हारात जास्तीत जास्त किती फुले असतील. ऑप्शन 1 30, 2 60, 30 90 आणि 4 यापैकी नाही. आता बघा हे क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे, जे मागच्या वर्षी पीवायक्यू पेपर मध्ये आलेले क्वेश्चन आहे, त्यामुळे सॉल्व्ह करायचे आहे आणि क्वेश्चनचा आन्सर कमेंट मध्ये सांगायचा आहे. जर व्हिडिओतली कन्सेप्ट आवडत असेल, व्हिडिओतले कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होत असेल तर व्हिडिओला अवश्य लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, तुम्हाला नोटिफिकेशन मिळवण्यासाठी व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.